जय हिंद. नमस्कार मित्रांनो. दिल्लीतील गाझियाबाद, बंगळुरू, हैदराबाद व अहमदाबाद नंतर नांदेडहून आता पुणे आणि नागपूरला थेट विमानसेवा सुरू होणार आहे. येत्या 27 जूनपासून नांदेड पुणे नांदेड व नांदेड नागपूर नांदेड अशी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा स्टार एअर या कंपनीने केली आहे. नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंग विमानतळावरून देशाच्या विविध भागातील महत्त्वाच्या शहराला विमानसेवेने जोडण्यात आले आहे. गेल्या 1 जूनपासून नांदेड हैदराबाद तिरुपती अशी कनेक्टिंग नवी विमानसेवा सुरू झाली आहे. त्यानंतर आता 27 जूनपासून नागपूर नांदेड पुणे अशी विमानसेवा सुरू होणार आहे. नांदेडहून मुंबईला जाण्यासाठी स्वतंत्र विमानसेवेची मागणी असताना अद्यापही ती सुरू झाली नाही, परंतु येत्या काही दिवसात त्याचीही पूर्तता होईल असे संकेत येथे मिळाले. नांदेड शहर हे सचखंड गुरुद्वारामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. सचखंडचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातून शीख भाविकांसह अन्य नागरिकही मोठ्या प्रमाणात नांदेडच्या पवित्र भूमीत येत असतात. कोरोना महामारीपूर्वी नांदेडची विमानसेवा बंद पडली होती, परंतु गुरुद्वारा बोर्ड आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी विमानसेवा प्राधिकरणाकडे पाठपुरावा केल्यानंतर स्टार एअर कंपनीने सर्वे केल्यानंतर विमानसेवा सुरू केली. सध्या नांदेडहून बंगळुरू नांदेड गाझियाबाद दिल्ली आणि नांदेड अहमदाबाद अशी दोन्ही बाजूंनी विमानसेवा सुरू आहे. या सर्व फेऱ्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने स्टार एअर कंपनीच्या व्यवस्थापनाने 1 जूनपासून नांदेड हैदराबाद तिरुपती अशी विमानसेवा सुरू केली. नांदेडहून सायंकाळी 4 वाजता हैदराबादकडे विमान झेपावत आहे. त्यानंतर हैदराबाद विमानतळावर काही वेळ थांबून तेच विमान पुढे तिरुपतीकडे रवाना होत आहे. नागपूरहून नांदेड मार्गे पुणे अशी विमानसेवा येत्या 27 जूनपासून सुरू होत आहे. हे विमान सकाळी 10 वाजता नांदेडला पोहोचणार असून त्यानंतर पुण्याकडे रवाना होणार आहे. या दोन्ही शहरांना जाण्यासाठी 3500 रुपये असे किमान भाडे आहे आणि हे तिकीट तुम्ही खालील लिंक मध्ये जाऊन सुद्धा बुक करू शकता. या विमानसेवेला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळाला तर लगेच मुंबई आणि गोवा अशी विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय स्टार एअर कंपनीने घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. तर मित्रांनो, तुम्ही कधी विमानात प्रवास केला आहे का ते कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.